नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल काजळे. अंजनी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. काल नुकताच संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2025 चा पेपर पार पडलाय. त्याच्यामध्ये करंट अफेअरचे जवळपास 12 प्रश्न आलेले आहेत. तर ते प्रश्न कुठून आले, कसे आले, त्यांचं नेमकं आयोगाने उत्तर काय देणं अपेक्षित आहे, याचं आज पूर्ण विश्लेषण आपल्याला पाहायचंय. तर सुरुवात करूया. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 विश्लेषण. आपल्या बॅचमधून आलेले जशा तसे प्रश्न ते पण पाहायचे. कोणते 2-3 नाही आले ते पण सगळं डिटेलमध्ये विश्लेषण पाहायचंय. त्याआधी एक ओव्हरव्ह्यू पाहून घेऊ की 12 प्रश्न आहेत. कोणता प्रश्न कुठं आलाय, काय आलाय, कशावर प्रश्न आलेत, कोणत्या इयर पर्यंत आलेत हे एकदा सांगतो तुम्हाला समजून. तर सगळ्यात शेवटचा प्रश्न हा फेब्रुवारी 2026 चा आलेला आहे आणि सगळ्यात पाठीमागे जर गेलं तर नोव्हेंबर 2022 पर्यंतचा प्रश्न आलेला आहे. म्हणजे जवळपास 5 वर्षाचा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आतापर्यंत तुम्ही लेक्चरमध्ये माझ्याकडून ऐकलं असेल की आयोग 3-3 चा नियम पाळतं. म्हणजे कसं, तर एक्झाम डेटच्या आधी 3 महिन्यापर्यंत आयोग काही विचारत नाही, पेपर सेट व्हायला ह्याला वेळ लागतो आणि एक 3 वर्षापर्यंत आयोग जास्त डीपमध्ये जाऊ शकतं. तर त्या 3 वर्षापर्यंत पण म्हणजे 3 वर्ष जरी गेलं तरी पण 1-2 प्रश्नच असतात. पण आयोगाने ह्यावेळेस तर क्रॉस केलाय क्रायटेरिया आणि आयोग डायरेक्ट 5 वर्ष पाठीमागे गेलेला आहे आणि 2 प्रश्न आयोगाने विचारलेत. 5 वर्षापूर्वीचा, एक 4 वर्षापूर्वीचा. पण ते एवढे पण डीपमध्ये अवघड नाहीयेत, एकदम सोपे प्रश्न आहेत ते. तुम्हाला ते सॉल्व्ह होऊ शकत होतात. म्हणजे एवढं डीपमध्ये नाही विचारलं पाठीमागचं. पण हां, तुम्हाला 24 चे प्रश्न विचारलेत त्यांनी 4 आणि 25 चे पण 4 विचारलेत. ठीक आहे, आणि 26 चे फक्त 2 विचारलेत. आयोगाने बरोबर तो नियम त्यांचा पाळलाय. नोव्हेंबर 2022 मधला एक प्रश्न आहे, डिसेंबर 2023 मधला एक प्रश्न आहे आणि 2024 मधले 4, 25 मधले 4 आणि 26 मधले 2 प्रश्न, असं डिवायडेशन केलेलं आहे. आता 12 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये अजून जीएस मध्ये पण काही प्रश्न आहेत करंट रिलेटेड, पण ते इथं घेत नाहीत आपण. फक्त कोर करंट आपण इथं घेतलेलं आहे. तर बघूया आता कोणत्या टॉपिकवर आले. तर इयर झाले, टॉपिक बघू. तर विज्ञान तंत्रज्ञान यावर एक प्रश्न आलाय, ओपन एआयचा. चॅट जीपीटी कोणी लॉन्च केली ते ऑप्शन तसं होतं. नंतर आर्थिक घडामोडीवर 2 प्रश्न आलेले आहेत. एक 16वा वित्त आयोग विचारला आयोगाने. ऑलरेडी हा प्रश्न येऊन गेलेला आहे आयोगाचा आणि आतापर्यंत 16 वेळेस ते न्यूजमध्ये आले आणि 16 वेळेस प्रश्न पण आयोगाचे आलेले आहेत. डिसेंबर 2023 मधला प्रश्न आहे. आणि दुसरा आर्थिक घडामोडीवरचा प्रश्न आहे 43वा इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर. ह्याच्यावर आतापर्यंत प्रश्न आला नव्हता आणि आयोगाने त्याचं काय विचारलं, तर त्याचे आयोजक विचारले, जरा काहीतरी हटके विचारले. ठीक आहे. इकॉनॉमिक्सचे आर्थिक वरचे हे 2. नंतर क्रीडा घडामोडीवर एक प्रश्न विचारलाय, पण तो पण पोर्टल संबंधित आहे आणि त्याचं त्यांनी टार्गेट सेट केलेलं आहे. म्हणजे हे थोडं क्रिटिकल किंवा अवघड विचारलेलं आहे. या कीर्ती पोर्टलवरचा प्रश्न आहे, त्यांनी टार्गेट विचारलंय, तर चुकवण्यासाठी आयोगाने तसा प्रश्न सेट केला होता. आता डिटेलमध्ये पुढे पाहायचंय, फक्त ते विश्लेषण बघूया. पुस्तक विचारलंय एक, क्रीडावरचा एक प्रश्न. नंतर पुस्तकावर एक प्रश्न विचारलाय, रतन एन टाटा यांचं पुस्तक आहे, जे की फार जुनं आहे. जून 24 मध्ये ते प्रकाशित झालंय आणि जवळपास 2023च्या एंडला ते थोडं जास्त चर्चेत होतं. पुस्तकावर एक प्रश्न. आता सरासरी आयोगाने एक पॅटर्न त्यांचा निश्चित केलाय, म्हणजे आयोगाचा एकच पॅटर्न असतो, म्हणजे कोणताच पॅटर्न नाहीये. पण तरी पण त्यांनी एक ठरवलंय, प्रश्नपत्रिका बघण्यावरून आपल्याला एक समजतंय की एखादं पुस्तक त्यांनी फिक्स केलंय, एखादी परिषद, 1-2 परिषदा फिक्स केल्यात, पुरस्कार पण त्यांचे फिक्स आहेत. याच्यावरून एवढं तरी समजतंय की आयोग काही काही गोष्टी विचारत आहे, त्यामध्ये पुस्तक एक महत्वाचं आहे. नंतर राजकीय घडामोडीवर एक प्रश्न विचारला त्यांनी. 18वी लोकसभा, त्याच्यामध्ये निवडून आलेले जे पक्ष आहेत त्यांचे सीट्स किती आलेत ते विचारलं त्यांनी. जून 24 मधला हा प्रश्न आहे. असे प्रश्न ह्याच्या आधी राज्यसेवेला येत होते. आता राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह राहिली नाही. आता ऑब्जेक्टिव्ह पहिलं त्यामध्ये जे प्रश्न येत होते तेच आता सेम कंबाईन गट ब ला येत आहेत. नंतर दिनविशेषवर एक प्रश्न विचारलाय आणि एक असा विचारलाय की कुणीच तो अपेक्षा करू शकत नव्हतं किंवा वाचत पण नव्हतं. तो प्रश्न आपण टेलिग्रामवर दरवर्षी घेतोय, तोच विचारला आयोगाने. आपल्या नोट्समध्ये घेतला नव्हता मी तो. नंतर पुढचं आहे पर्यावरण घडामोडीवर एक प्रश्न विचारलाय. सिमलीपाल अभयारण्य, ह्याला भारताचं 107वं अभयारण्य म्हणून घोषित केलं होतं नुकतंच एप्रिल 2025 मध्ये. तर आयोगाने फक्त एवढं विचारलंय की हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. ते असं पर्यावरणामध्ये वाटू शकतो तुम्हाला प्रश्न हा, की असं विचारलंय किंवा आयोगाने ऑनलाईन मध्ये, तसं नाहीये. त्याच्या मागचं काहीतरी कारण आहे की तो एप्रिल 2025 मध्ये चर्चेत होता, त्यामुळे त्याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलाय. नंतर पुरस्कारावर 4 प्रश्न विचारलेत आयोगाने. सगळ्यात जास्त प्रश्न पुरस्कारावर आहेत. साहित्य अकादमी युवा पुरस्कार विचारलाय, पण तो दरवर्षीच्या पद्धतीने नाही विचारला, काहीतरी हटके प्रश्न त्यांनी सेट केलेला आहे. नंतर जलसंचय जनभागीदारी पुरस्कार विचारला 2025 चा. नंतर युएन पुरस्कार विचारलेत आणि ह्याच्यामध्ये पण आयोगाने थोडी फिरवलंय तुम्हाला. एक पॉईंट चुकीचा देऊन तुम्हाला चुकण्यासाठी त्यांनी ठेवला होता प्रश्न त्यांनी. नंतर स्वच्छता पंधरवडा पुरस्कार 2025 हा फेब्रुवारी 2026 चा आहे. तुम्हाला ह्याच्या आधी पण लेक्चरमध्ये सांगत होतो की शेवटचा प्रश्न फेब्रुवारी महिन्यातला असेल, तरी पण तुम्ही सांगत होते की नाही नाही आम्हाला एप्रिल पण पाहिजे, मे पण पाहिजे, ठीक आहे सगळंच पाहिजे. तसं नसतं, आयोगाचा एक पॅटर्न फिक्स असतो की इथपर्यंत आयोग जातं आणि पाठीमागं पण जाऊ शकतं. पण तरी पण तुम्हाला आता तुम्ही म्हणत असाल की आता 5 वर्षाचा डाटा आहे, मग आम्ही 5 वर्ष करंट अफेअर्स करावं का, बाकीचे विषय नाही आहेत का आम्हाला. तसं करायची गरज नसते. एक 1.5 ते 2 वर्षापर्यंत करंट अफेअर तुमच्या डोळ्याखालून व्यवस्थित पाहिजे आणि परफेक्ट 1.5 वर्षाचा करंट अफेअर तुमच्या डोळ्याखाली परफेक्ट पाहिजे, तरच तुम्हाला मार्क येतील. पहिल्यासारखं नाही राहिलं आता की वन लाईन पाठ करून जातो आणि मला आउट ऑफ मार्क येतील, किंवा 1 डे बॅच बघून जातो मला आउट ऑफ मार्क नाही. तो
काळ गेला, 23-24 नाही, हे 26-27 आहे. इथं तुम्हाला प्रॉपर करंट अफेअरला सिरियस होऊन वेळ देऊन तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. नाही केला तरी चालतोय, दुसरा एखादा विषय बघा. ठीक आहे, जर करायचा असेल करंटचा तर व्यवस्थित, नाही तर सोडून द्या. ओके, बघूया आता विश्लेषण. आता या आपल्या ह्याच्यातून आलेले नाही आलेले सगळे डिटेलमध्ये बघायचे आपल्याला, कुठं कुठं आले, काय काय झाले. त्यातला पहिला प्रश्न आहे आयोगाचा, रतन एन टाटा द अथॉराइज बायोग्राफी हा ग्रंथ कोणी लिहिलाय? लेखक आहेत त्याचे थॉमस मेथ्यू. ह्याचं उत्तर आयोगाने 4 देणं अपेक्षित आहे. अपेक्षित का म्हणतोय? ते आयोग आहे, ते कोणतंही ऑप्शन देऊ शकतं, सेकंड आन्सर केला चेंज करू शकतं किंवा करू नाही शकत, ते त्यांचा अधिकार आहे. आपला फक्त अधिकार एवढाच आहे की आहे असा डाटा आमच्यापर्यंत पोहोचला होता, ह्याचं उत्तर हे आयोगाने देणं अपेक्षित आहे, एवढंच आम्ही सांगू शकतो. तर तुम्ही परत म्हणाल की मास्तर काही पण चुकीचं सांगतं, एक्झाम झाली तरी त्यांना कळत नाही की चुकीचे काही म्हणतात, असं नसतं. आयोग आहे, आपण आहेत. ठीक आहे, तर जून 2024 मधला या पुस्तकाचं उद्घाटन झालं आणि मी 2 वर्षापूर्वी आपल्या ऍपमध्ये 24 मध्ये एक पुस्तकावर एक व्हिडिओ लेक्चर बनवले होते 2 पार्टमध्ये. त्यातले प्रश्न आजही येत आहेत त्या व्हिडिओ. तो व्हिडिओ आपला युट्यूबवर पण आहे, तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता तुम्ही. त्याच्यावर आतापर्यंत 3 पुस्तकं, एक तासाचा व्हिडिओ हा, त्याच्यावर आतापर्यंत 3 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्या काल एक पण प्रश्न आलाय, रतन एन टाटा अथॉराइज बायोग्राफी फोटो सहित तो विचारलेला आहे. म्हणजे पाठीमागचा पण डाटा वाया जात नाही. आणि तुम्ही म्हणत असाल की आपली एकच बॅच आहे, त्याच्यामध्ये 2023 पासूनचा डाटा तुम्ही ठेवलाय, तो का ठेवलाय? आपला आता सध्या 26 मध्ये 23-24 ची गरज नाही आपल्याला. तर तुम्हाला आता कळलं असेल की नेमकी त्याची गरज काय होती. ठीक आहे, कालच्या पेपरवरून एवढं पाठीमागे जायची गरज नसते, पण एक आयोग आहे, 1.5 वर्षापर्यंत तरी तुमचं परफेक्ट पाहिजे. त्याचं उत्तर आयोगाने थॉमस मेथ्यू हे देणं अपेक्षित आहे. अजून एक, आयोगाचे लेखक काही आवडीचे लेखक आहेत, अरुंधती रॉय आणि अमिताभ घोष. यांचे पुस्तक ऑलरेडी आयोगाने विचारून झालेले आहेत. मागचे तुम्ही जर पीओक्यू पाहिले असतील तर तुम्हाला जर हे माहित नसेल, पुस्तक पाठ केलेलं नसेल, तर तुम्हाला काय वाटत असेल, नाही अरुंधती रॉय किंवा अमिताभ घोषच्या दोघापैकी एक जण असेल, आपण ते टिक करू. आयोगाने मुद्दाम तसे प्रश्न सेट केलेले. त्याचं उत्तर आहे थॉमस मॅथ्यू. आणि हे असं प्रत्येक महिन्यामध्ये आपण मुद्दाम रिव्हिजन करण्यासाठी असे पण घेतो आपण की तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये पूर्ण चार्ट आला पाहिजे. स्पेशल पण आहे आणि असं पण आहे. हाच प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मधला पण कॉपी पेस्ट आपण म्हणू शकतो. आपण तिथं 4 महत्त्वाचे पुस्तक घेतले होते, त्यांचे लेखक दिले. तर ही जून 2024 ची टेस्ट आहे. त्या महिन्यामध्ये आलेली सगळे पुस्तकं एका जोडीमध्ये ठेवलेली. त्यातलं बरोबर आयोगाने वरच उचललंय, रतन एन टाटा बायोग्राफी डॉक्टर थॉमस मेथ्यू. म्हणजे आपली टेस्ट सिरीज आयोगाच्या लेवलची आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात योग्य जोड्या लावा. इथं राजकीय पक्ष आहे आणि त्याने जिंकलेल्या जागांची संख्या आहे. असे प्रश्न ह्याच्या आधी फक्त राज्यसभा मेन्सला असायचे. आता राज्यसभा मेन्स ऑब्जेक्टिव्ह राहिली नाहीये, रायटिंग मध्ये आली आहे. पण आता आयोगाने थोडा पॅटर्न पण आयोगाने चेंज केलाय. म्हणजे जे राज्यसभा मेन्सला प्रश्न होते तसे आता आयोग कंबाईन ग्रुप बी ला सेट करतंय. जसे पहिले ग्रुप बी ला होते ते आता ग्रुप सी ला सेट होते, आणि जसे आयोग सी ला सेट करत होतं आता तसे ते सरळ सेवेला सेट होते. कारण 2026 मध्ये सर्व सरळ सेवा लोकसेवा आयोगाकडे आलेले आहेत, आपल्या एमपीसी कडे आलेले आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ग्रुप बी ची तयारी करताना आता राज्यसेवेची पण त्याच्यासारखी तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. सेम प्रश्न आहेत याच्या आधी विचारलेल्या आयोगाने राज्यसभा मेन्सला, ते आता कंबाईन मेन्सला आयोग विचारतंय. त्याच्यामध्ये काय टाकलं त्यांनी की राजकीय पक्ष आणि त्यांच्या निवड. तर आपण सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. तृणमूल काँग्रेसने 29 आहेत, द्रविड मुत्रेत कळगमला 22 आहेत, इथं 22 हे लावलंय. तृणमूल कुठे आहे? काँग्रेस 1. ते ऑप्शन कोणते येते परत कोणतं आहे? तेलुगु देसम पार्टीला 16 येतं आणि जनता दल युनायटेडला 12 येतं. कुठे गेलं? जनता दल युनायटेड 12 आणि हे 16. ठीक आहे, उत्तर पाहिजे 4, 3, 2, 1. ठीक आहे, एक नंबरचा ऑप्शन आयोगाने हे देणं अपेक्षित आहे. आता तुम्ही म्हणाला पॉलिटीचा प्रश्न आहे, करंट मध्ये कसं काय घेतला, तर तो करंटचाच प्रश्न आहे. करंट मध्ये निवडणुका होतात, करंट मध्ये ते अपडेट होत राहतात. उत्तर देणं आयोगाने अपेक्षित आहे 1. आता ते डिपेंड ऑन आयोगावर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य कथन ओळखा. आता हा पुरस्कार आहे, एकदम छोट्या गोष्टीमध्ये आयोगाने फिरवलंय. पूर्ण बरोबर आहे, फक्त एक गोष्ट चुकीची याच्यामध्ये. बघूया आपण. भारतीय सेनेच्या मेजर स्वाती शांताकुमारन यांना समान भागीदार स्थिर शांतता या विषयावरील लैंगिक श्रेणीमध्ये संयुक्त राष्ट्र महासचिव यांचा 2025 चा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. व्यवस्थित लक्षात ठेवा बरं, बारीक बारीक पॉईंटवर लक्षात ठेवा. आणि सगळे पॉईंट मी हायलाइट करून ठेवलेत नोट्समध्ये शिकवताना मुद्दाम. तर हे वाक्य पूर्णपणे बरोबर आहे. इथं बघू शकता तुम्ही, जानेवारी 2026 मध्ये हा पुरस्कार आपण घेतलाय, मेजर स्वाती शांतकुमार. नंतर त्यांना भेटलाय इक्वल पार्टनर्स लास्टिंग पीस, हेच समान भागीदार स्थिर शांतता. तर नंतर प्रोजेक्टसाठी पुरस्कार मिळाला 2025 चा आहे, हे पण महत्वाचं आहे. 25 चा आहे आणि 26 मध्ये त्याचं वितरण करण्यात आलं जानेवारी महिन्यामध्ये. हे पण पूर्ण वाक्य बरोबर आहे. ओके, ए बरोबर आहे. आता बी मध्ये या. संयुक्त राष्ट्र सचिवालयाने मेजर राधिका सेन यांना वर्ष 2025 चा सैन्य लैंगिक अधिवक्ता म्हणून पुरस्कार प्रदान केलाय. मेजर राधिका सेन वर्ष 2025 सैन्य लैंगिक अधिवक्ता. आता हे तिन्ही पॉइंट्स हायलाइट केलेले आहेत इथं. ओके, तर मेजर राधिका सेन युनायटेड नेशन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट. ओके, फक्त त्याच्यामध्ये चूक काय केली आहे माहिती का? फक्त 2025 नाहीये, तर हा पुरस्कार 2023 मध्ये त्यांना जाहीर झाला.
2024 मध्ये तो त्यांना प्रदान करण्यात आलाय. हा 23चा पुरस्कार आहे आणि तो 24 मध्ये त्यांना देण्यात आलाय. आयोगाने काय दिलंय 2025. फक्त हेच चुकीचं आहे, बाकी सगळं बरोबर आहे. म्हणजे बी वाक्य चुकीचं आहे. ऑप्शन ए याचं उत्तर आहे. अपेक्षित उत्तर देणं आयोगाला अपेक्षित आहे की 1 नंबर आयोगाने दिलं पाहिजे. असो, आता ते आयोगावर आहे. आता हे दोन्ही प्रश्न फक्त जानेवारीच्या आपल्या एकाच पीपीटी मध्ये हे होतात. आता आपलं मासिक पण आलंय, मॅगझिनचा पहिल्या ह्याच्यावरचा पहिला प्रश्न आपला आलेला आहे. ओके, बघू शकता तुम्ही. आयोगाने एकदम बारीक बारीक पॉईंटवर पण विचारायला सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे करंट अफेअरला तुम्हाला हलक्यात घेता येणार नाही. आता करंट अफेअरला व्यवस्थित एका विषयाचा दर्जा देऊन व्यवस्थित वेळ द्यावाच लागणार आहे. पहिल्यासारखं 1 दिवसात करतो 2 नाही, आता जमणार नाही. आहे तर प्रॉपर वेळ द्यायचा, नाही तर तोच वेळ दुसरीकडे द्यायचा. पुढचा तोच पुरस्कार आहे, तो आपल्या टेस्ट सिरीज मध्ये पण हे दोन्ही वाक्य नाही टेस्ट सिरीज मध्ये पण घेतलेले आहेत. ठीक आहे, हे वरचं पुरस्कार म्हणून घेतलं होतं आणि त्या कुठल्या रहिवाशीत हे एक घेतलं होतं. जानेवारी 2026 मध्ये घेतलेलं टेस्ट मध्ये आणि मे 2024 मधला टेस्ट मधला प्रश्न आहे हा. ओके, म्हणजे टेस्ट पण आपल्या आयोगाच्या लेवलची. पुढचा पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार, युवा पुरस्कार 2025. आयोगाने सरळ जरी दिला असता तरी आपल्याला समजलं असतं, पण आयोगाने मुद्दाम उलटा दिलाय. कसा? हे साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 आहे. आतापर्यंत डायरेक्ट विजेते विचारत होता आयोग, पाठीमागचे कोण आहेत, आत्ताचे कोण आहेत, मराठीचे कोण आहेत, इंग्रजीचे कोण आहेत. आता तसं नाही विचारलं आयोगाने, ह्याच वर्षीचे विचारलेत. पण काय विचारलंय तर मराठी भाषेतील शिफारस केलेले ग्रंथ. आतापर्यंत हा ट्रेंड आयोगाकडे नव्हता. आयोगाने काहीतरी नवीन कुठून तरी शोधून आणलंय की बाबा ठीक आहे, आता एखादा पुरस्कार असतो ना त्यासाठी आधी हे जातात, काय म्हणतात त्याला, शिफारस जाते की माझं एखादं पुस्तक, आता अंजनी अकॅडमीचं मासिक आलंय मॅगझिन मार्केटमध्ये, तर मग मी ह्यांना पाठवलं की मला हा पुरस्कार पाहिजे, युवा पुरस्कार पाहिजे. तर मग मी पाठवलं. मग लेखक कोण आहे? मी आहे, माझं पुस्तक आहे. मग ते जसं जसं त्यांनी दिलंय आणि अंतिम शिफारस यादीमध्ये माझं नाव आलंय की बाबा यांच्यापैकी म्हणजे पहिले जे 20 आहेत त्यांच्यापैकी आता पुरस्कार मिळणार आहे, तर तशी ही अंतिम यादी होती. ती अंतिम यादी आयोगाने विचारली आणि ही अंतिम यादी तुमच्यापर्यंत नाही तर ती आमच्यापर्यंतही पोहोचत नाहीये. आमच्यापर्यंत डायरेक्ट फायनल पोहोचतं की यांना हा पुरस्कार मिळालाय आणि तिथून पुढे आपल्याला घ्यायचंय. ठीक आहे, तर एवढं आयोग डीप मध्ये गेलेले ह्या वेळेस. पण जरी वरतून हा प्रश्न अवघड दिसत असला तरी एवढा अवघड करून ठेवलेला नाही आयोगाने, फक्त ते भीती दाखवण्यासाठी तुम्हाला तो प्रश्न तसा सेट केलेला आहे. एकदम सोपं आहे. तुम्हाला जर 2025चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार माहित असेल तो प्रश्न डायरेक्ट सॉल्व्ह होतो. तर प्रदीप कोकरे कोल्हापूरचे, ते कादंबरी त्यांची खोल दुष्काळ डोळे, यांना हा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 मिळालेला आहे. आणि तेवढंच फक्त तुम्हाला माहित पाहिजे होतं. सी चं उत्तर फक्त 1, 2 पाहिजे बस. बाकीचे नावं मी पण नाही वाचलेले, कारण ते आलेच नाही. माझ्या 16 सोर्स वापरत होता पण त्याच्यामध्ये ते कुठंच नावच दिसलं नाही आम्हाला, कारण हे नवीन काहीतरी आणलं आयोगाने. तर सी चं उत्तर या फक्त एका ह्याच्यात आहे, बाकी कुठंच नाहीये. याचं ऑप्शन 1 नंबरचं ऑप्शन आयोगाने उत्तर देणं अपेक्षित आहे. ठीक आहे, म्हणजे सरळ हाताने खायचं तर उलटा हात फिरून खा, असं आयोगाचं म्हणणं आहे. आणि फक्त ज्यांनी प्रॉपर अभ्यास केलेला ना हे त्यांच्यासाठीच होतं. पुढचा प्रश्न आहे, नॉर्थ सिमलीपाल वाघांचे अभयारण्य भारतातल्या कोणत्या राज्यात आहे? आता तुम्हाला वाटेल हे नॉर्मल आपल्या पर्यावरणामधला 1 लाईन मधला प्रश्न आहे, तो तसा नाहीये. तर काहीतरी हटके न्यूज आहे ही. बघा आता ती न्यूज काय आहे की सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आलंय. तर सिमलीपाल हे भारतातील 107वे राष्ट्रीय उद्यान घोषित केलंय एप्रिल 2025 मध्ये. तर हे कुठे आहे? तर ओडिशाचं आहे, ते मयूरभंज जिल्ह्यामध्ये. आणि विशेष म्हणजे हे भारतातलं एकमेव मेलनोस्टिक वाघांचं जगातलं पहिलं घर आहे. मेलनोस्टिक म्हणजे काय? काळ्या पट्ट्याचे पूर्ण वाघ. आपण आतापर्यंत वाघ काळे पिवळे पाहिले असतील, काळी पिवळी गाडी असते तसा वाघ पण असतो बरं. तर काळी पिवळे जे पट्टे असतात ना त्याच्यामध्ये फक्त काळ्या पट्ट्याचं प्रमाण थोडं जास्त असतं. डायरेक्ट काळी मांजर जशी असते ना तसे वाघ आहेत ते. आणि एकमेव भारतातलं ठिकाण आहे की जिथं हे वाघ राहतात आणि त्याला आता दर्जा देण्यात आला. काहीतरी हटके न्यूज आहे, एकमेव गोष्ट आहे, पहिली गोष्ट आहे. हे आयोगाचे कीवर्ड्स आहेत. आयोग हा प्रश्न का विचारल तर ह्याच्यामुळे विचारल. आता उदाहरणार्थ आयोगाचे काही कीवर्ड्स आहेत. पहिल्या महिला, संरक्षण मध्ये स्वदेशी, संरक्षण मधलं पहिल्या घडामोडी. तर हे आयोगाचे कीवर्ड ज्याला समजतात ना तो स्मार्ट स्टडी करू शकतो. नाही तर आपलं चाललंय मागचं पाठ करायचं, पुढचं पाठ करायचं, पाठीमागचं सपाट, असं नाही जमत आयोगाला. तुम्हाला इथं हार्डवर्क पण लागतंय, तेवढं तुम्हाला इथं स्मार्ट वर्क पण गरज आहे. कारण जर तुम्ही नुसतं हार्डवर्क करत आले तर कळणार नाही तुम्हाला की नेमकं आयोग काय करणार आहे. आयोगाने हे पूर्ण घेतलं आपण एप्रिल महिन्यामध्ये. आयोगाने प्रश्न एकदम सिंपल विचारलाय आणि ज्यावेळेस तुम्ही डीप मध्ये करता सिंपल विचारता तेव्हा तुमचं डोकं खराब होतं की एवढं डीप मध्ये केलंय आम्ही, एवढा वेळ दिला आणि आयोगाने एकदम सिंपल मध्ये विचारलंय. आणि ज्यावेळेस तुम्ही सिंपल करायचा प्रयत्न करताना आयोग मुद्दा मग डीप मध्ये विचारतो. हे आयोगाचा पहिल्यापासून पॅटर्न आहे. फक्त आयोग तुमच्या मेंटॅलिटी सोबत खेळतोय. ह्याचं उत्तर आयोगाने ओडिशा देणं अपेक्षित आहे. हे नॉर्थ सिमलीपाल म्हणजे ह्याचाच भाग आहे तो. आणि कितीही अवघड विचारू द्या आयोगाने, आपल्या नोट्सच्या बाहेर जाऊ देत नाहीत. कारण त्याचं एकच आहे, आपण 16 सोर्स मधून डाटा कव्हर करतोय. आयोग जाऊन कुठपर्यंत जाणार आहे? 1-2 प्रश्न गेलेत आपले. 12 प्रश्नापैकी 9 प्रश्न आपल्या नोट्स मधलेत आणि 3 प्रश्न येता राहिलेत. ते बघायचेत आपल्याला कोणते काय, ते पुढचे आता येतील. आता तर हे बघूया. सिमलीपाल झालं. आता हा आहे येता राहिलेला प्रश्न, हा आहे कीर्ती कार्यक्रम. हा 12 मार्च 2024 ला लॉन्च झालेला आहे. आता इथं मे 2026 चालू आहे. तर ते पाठीमागचं आहे. तर ते कधी केलं, काय केलं, डिटेलमध्ये आपण घेतलं आणि आयोगाने कसा
सेट केलंय. तर आयोग काय विचारतंय ह्याच्यामध्ये बघूया आता. तर कीर्ती म्हणजे खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशनचे उद्दिष्ट खेळाडूंची एक शाश्वत फळी निर्माण करणे हे आहे, जेणेकरून भारताला टिंबटिंबपर्यंत जगातील अव्वल 10 क्रीडा राष्ट्रांमध्ये स्थान मिळवण्यासाठी मदत होणार आहे. आता हा प्रश्न आयोगाने डायरेक्ट एसएससीचे कॉपी बोर्ड आहे ना आपल्या बँकिंग एसएससी केंद्रातल्या ज्या सरळ सेवा असतात त्यांचा कॉपी केलाय. तो इंग्लिशमधला प्रश्न आहे. मराठी ट्रान्सलेट करताना पण त्यांनी थोडं आपल्या पद्धतीने केलंय. तर हे टार्गेट त्यांनी ठेवलेलं आहे. आता 10 राज्यांमध्ये 10 क्रीडा राज्यामध्ये त्यांना स्थान मिळवायचे. तर त्यांनी इयर विचारले. तर ह्याचे 2 टार्गेट होते जे आपण घेतले होते. कारण 2024च्या वेळेस आयोग काय एवढं डीपमध्ये जात नव्हतं. एकदम वन लाईन मध्ये विचारायचं. त्याच्यामुळे जास्त डाटा घेत नव्हतो मी. एकदम शॉर्टमध्ये जेवढा पाहिजे तेवढा आपण घेत होतो. पण आता आयोग डीपमध्ये चाललाय. आपल्यालाही डीपमध्ये जाणं गरजेचं आहे. तर त्याचे 2 टार्गेट आहेत त्यांनी ठेवलेले. त्यांचं एक टार्गेट आहे 2026 पर्यंत जगातील अव्वल 10 क्रीडा राष्ट्रामध्ये त्यांना स्थान मिळवायचंय. 36 पर्यंत त्यांना 10 मध्ये जायचंय. 36 पहिल्या 10 मध्ये. आणि दुसरं एक टार्गेट आहे 2047 पर्यंत भारताला जगातील अव्वल 5 क्रीडा राष्ट्रामध्ये पोहोचायचंय. म्हणजे 2 टार्गेट त्यांनी सेट केलेले आहेत. आता 2047 आणि तर दोन्ही पण ऑप्शन आहेत. 47 पण आहे आणि तर 36 पण आहे. ओके. तर आयोग मुलांकडून काय चूक झाली ज्यांनी डीपमध्ये केलं नाही त्यांच्याकडून, की त्यांना वाटलं की मग आता हे असं जर काय असेल तर मग आता 47 पर्यंतचं टार्गेट आयोग फिक्स करेल का? तर त्याच्यामध्ये 2047 ला भारताला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. मग त्यानिमित्त काहीतरी असेल असं करून सगळे फसलेत तिथं. ठीक आहे. फसवण्यासाठीच हा प्रश्न होता. आणि आपल्या नोट्समध्ये तो येता राहिला याच्यासाठी की तो एवढा डीपमध्ये आपण घेतला नव्हता. कारण त्यावेळेस आयोग जात नव्हता तेवढं डीपमध्ये. आता चाललंय. तर आपण सप्टेंबर 2025 पासून डीपमध्ये घेतलेलं आहे. बघूया. ह्याचं उत्तर आयोगाने 36 देणं अपेक्षित आहे. कीर्ती कार्यक्रम हाच नोट्स मधला प्रश्न आपण टेस्टमध्ये पण घेतलेला आहे. पण इथं पण तो डायरेक्ट क्लिअर होत नाहीये. डायरेक्ट सांगतो जे आहे ते आहे. आलेत तर आलेत, नाही तर नाही. पुढचा प्रश्न आहे जलसंचय जनभागीदारी पुरस्कार 2025 मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या राज्यांचा योग्य क्रम लावा. व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये फक्त आपण एवढं घेतलं होतं. एक आपल्या दररोज टेलिग्रामवर दररोज 5 प्रश्न असतात. एखादी न्यूज घडली त्याचे 5 दररोज असतात, 5-6 असतात. त्याच्यामधला हा प्रश्न डायरेक्ट कॉपी पेस्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये उत्तर दिलं तर तेलंगणा. ओके. हे असे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ते तुम्ही जॉईन करू शकता दररोजच्या. जवळपास अर्धे प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवरचे आहेत. काल झालेले एक्झाम मधले. म्हणजे जवळपास 6 ते 7 प्रश्न टेलिग्रामवरचे आहेत आपल्या. ठीक आहे. डायरेक्ट कॉपी पेस्ट आहेत. नोट्सचं लेवल अलगच आहे आपली. ते वेगळे. तर बघूया आता. तर ह्याचं हा पुरस्कार घेतला होता आपण. कधी घेतला होता? नोव्हेंबर 2025 मध्ये. आणि तिथं लिहून सांगितलं होतं मी 100% आयोग ह्याच्यावर प्रश्न विचारणार. आणि बरोबर 100% बरोबर आयोगाने प्रश्न विचारला. फक्त एवढंच आहे आयोगाने जरा फिरून प्रश्न विचारलाय. आपण काय केलं? सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य 1 नंबरला तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात हे 3 घेतले होते. 3च पाठ करायचे असतात. आयोगाने काय केलंय? पुढच्या लिस्टमध्ये नाव उचललेत आणि हे वरचं एक नाव उचललंय. तेलंगणा टॉपला आहे. 2 नंबरला महाराष्ट्र, गुजरात हे घेतलेच नाही. त्याच्या खालचे रँकचे घेतलेत राज्य. तरी पण जर तुम्हाला हे पाठ असतं पहिलं राज्य कोणतं तेलंगणा एवढं जरी पाठ असतं तरी हा प्रश्न सॉल्व्ह होतो. या प्रश्नाचं उत्तर सी 1 नंबरला पाहिजे. तर ह्यांनी काय सांगितलंय? राज्यांचा योग्य क्रम लावा. तर हे योग्य सी 1 ला पाहिजे फक्त एकाच ठिकाणी, बाकी कुठंच नाहीये. तर ह्याचं ऑप्शन 3 नंबर देणं आयोगाने अपेक्षित आहे. ठीक आहे. आता ते आयोगावर डिपेंड आहे त्यांना काय द्यायचं काय नाही. आयोगाने किती जरी फिरून प्रश्न विचारले आणि कसे जरी केले तर आपल्या नोट्सच्या बाहेर मी जाऊ देत नाही. कारण 16 सोर्सेस काम थोडं आपण जास्त करतोय. पुढचा एक प्रश्न आहे. हा एक पॅरादीप पोर्ट अथॉरिटी याला टिंबटिंब आणि टिंबटिंब म्हणजे 3 ठिकाणी टिंबटिंब आहे मध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी पतन, पोत परिवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या द्वारे आयोजित स्वच्छता पंधरवडा पुरस्कार 2025 मध्ये प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर त्यांनी काय विचारलंय? त्याची श्रेणी विचारली की कोणत्या श्रेणीमध्ये. त्याच्या श्रेणी असतात वेगवेगळ्या. तर हा डाटा PIBचा आहे. आपण ती श्रेणी सोडून सगळं घेतलं होतं. आयोगाने फक्त तेवढं श्रेणी विचारली. तर ती श्रेणी होती. इकडे बघू शकता तुम्ही PIBचा डाटा आहे. आपण त्यांचंच वाक्य तेच उचललंय मी. फक्त जे हायलाइट केलं ना तेवढं वाक्य आपल्या नोट्समध्ये घेतलं होतं मी. आणि त्यांनी काय विचारलंय? पहिले 3 शब्द विचारले. स्वच्छता, शाश्वतता आणि सामुदायिक सहभाग. ओके. बरोबर त्यांनी आयोगाने हे 3 ऑप्शन विचारले. 4 नंबरचं ऑप्शन देणं आयोगाला अपेक्षित आहे. अजून एक, जर तुम्हाला समजा तुम्ही सगळं वाचलंय, सगळं झालंय, ते तुमच्या वाचण्यात आलं नाही किंवा तुक्का मारायचं तुम्हाला. तुक्क्यासाठी मी तुम्हाला लेक्चरमध्ये 2 एक तुक्के सांगितले होते कसे मारायचे, की बाबा काहीच येत नाहीये, शेवटचा पर्याय तुक्का तर मारायचा आहे पण कसं तरी मारायचा आहे. त्यासाठी 2 होते. एक होता जर नवीन असेल म्हणजे एखादी न्यूज नवीन असेल जी तुमच्या पुस्तकामध्ये नाहीये किंवा एखादा नवीन प्रश्न जो तुमच्या पाहण्यात नाहीये, तर त्याचं उत्तर आयोग सरासरी 1 देतं किंवा 4 देतं. सरासरी एकच उत्तर सगळ्यात जास्त असतात तरी पण. आणि दुसरा तुक्का होता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे असतं ना ते त्याचं उत्तर असते. तर हे पहिले क्लासिक तुक्के होते 2018 पासून 21 पर्यंत. नंतर 21 ला त्याला काय म्हणतात तुक्क्या कसा मारायचा ह्याच्या बॅचचं पेव फुटलं. नंतर त्या आयोगाला कळलं. आयोगाने ते पूर्ण बंद केलं. आता परत ह्या पेपरवरून तरी मला कळत आहे की या 2 तुक्के आयोगाने बरोबर क्लासिक तुक्के इथं लावू दिलेत. सगळ्यात मोठं ऑप्शन दिले त्यांनी बरोबर. मागचे पण तुम्ही चेक करा, क्रॉस चेक. सगळे मोठे मोठे ऑप्शनच आहेत आयोगाचे.
ओके, याचं उत्तर 4 देणं आयोगाला अपेक्षित आहे. आणि आपल्या नोट्समध्ये तो प्रश्न येता येता राहिला, कारण आयोग इतक्या डीपमध्ये जात नव्हतं, आपण पण जात नव्हतो. कारण मी जर इथे घेतलं जास्त डाटा, तुम्ही लगेच माझ्याकडे तक्रार करता की सर डाटा जास्त होतोय, ठीक आहे, वेळ जातोय, एवढं गरजेचं नाहीये. आता तुम्हाला कळलं असेल गरजेचं काय आहे. ठीक आहे, आता डाटा आपला डीपमध्ये जाणार आहे. मी डायरेक्ट सांगतोय का, तर करणंच आहे. कारण जर नुसतं वन लाईन करायचं आणि मार्क नाही घ्यायचे, उगा टाइमपास कशाला करायचा, त्यापेक्षा नाही केलेलं परवडतं ना. ओके, याचं उत्तर 4 देणं आयोगाला अपेक्षित आहे. आता हाच प्रश्न आपल्या नोट्समध्ये पण घेतला होता, सॉरी टेस्टमध्ये पण घेतला होता फेब्रुवारी 2026 मध्ये, पण ते फक्त कोणाला भेटलाय एवढं घेतलं होतं आपण. आयोगाने काय विचारलंय, त्यांना कोणत्या श्रेणीमध्ये भेटलाय, आणि आयोगाने स्वतःहून सांगितलंय की ह्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हे आयोग आहे, ही आयोगाची लेवल आहे. ठीक आहे, आयोगाच्या लेवल सोबत कुणी कम्पीट नाही करू शकत. पुढचं आहे, अजून एक ह्याच्यावर एक आठवलं की मागे एका मुलाने काय केलं, एमपीसीच्या नावाने ईमेल बनवलेला होता. नंतर त्याचं नाव पण तसं टाकलं होतं एमपीसी म्हणून, आणि त्यांनी माझी बॅच घेतली होती. त्यावेळेस मी तुम्हाला टेलिग्रामवर पण मेसेज टाकला होता की असं करत जाऊ नका, जर त्यांच्या नजरेत जर तुम्ही आलात तर ते काही कारवाई करू शकतील. पण आज मला असं वाटतंय की ते खरंच एमपीसी वालेच होते का मुलगा होता. कारण हे प्रश्न आयोगाने असे सेट केलेत ना, बरोबर त्या नोट्समध्ये तेवढा डाटा नाही ना, बरोबर तिथंच प्रश्न त्यांनी सेट केला. असं 3 प्रश्नाबाबत झालंय. ठीक आहे, बघूया ते प्रश्न आपले येता राहिले. आता हे पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या संस्थेने 43व्या इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर म्हणजे IITF 2024चं आयोजन केलं होतं? हे दरवर्षी आपण घेतलंय. हे 43वं बी घेतलंय, 44वं बी घेतलंय, 25 मध्ये, आता 26 मध्ये 45वं पण आपल्याला पुढे पाहायचंय. ठीक आहे, पण ते नोव्हेंबर महिन्यात असं दरवर्षी घेतलंय. आणि दोन्ही ठिकाणी मी डायरेक्ट सांगतो, दोन्ही ठिकाणी मी त्याचं कुणी आयोजित केलंय हे घेतलं नाही, कारण आयोग इतक्या डीपमध्ये जात नव्हतं. आयोग फक्त काय विचारायचं, ते कुठं आयोजित करण्यात आलं किंवा त्याचा क्रमांक काय होता. तर ते आयोजन करण्यात येत असतं इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन, ITPO. हे त्याचं आयोजन करतं. बघू शकता तुम्ही ITPO. आणि इथं पण एक तुक्का लागू शकत होता की सगळ्यात मोठं जे दिसतंय ते आपल्याला मारायचंय. ऑप्शन 4. पण तुक्के काय सगळे बरोबर लागतील असं काही हे नसतं. फक्त ते आम्हाला आता जुन्या कार्यकर्त्याला माहिती आहे. आम्ही काही परीक्षा अशाच पास झालेलो की कधी माहित नसताना पण असा तुक्का मारावा लागत असतो की नाही माहित, ठीक आहे, चला एखादा तुक्का मारायचा आहे, तिथं छापा काटा खेळत बसू नका, डायरेक्ट तुम्ही तुक्का मारू शकता. असो, हा प्रश्न आपल्या नोट्समध्ये येता राहिला, तेवढा पॉईंट आपला घ्यायचा राहिला होता. तिसरा प्रश्न होता पुढचे, एक दिनविशेष विचारलाय, आणि असा दिनविशेष विचारलाय की एका दिनविशेषच्या मागे तो लपलेला आहे यासाठी 21 मार्च हा जागतिक वनीकरण दिन असतो, वन दिवस असतो जागतिक. त्याची थीम पाठ करणं, त्याच्यावर आतापर्यंत आयोगाने सगळे प्रश्न विचारलेत. पण त्याच दिवशी कविता दिन असतो, जागतिक कविता दिन. आणि तो कविता दिन एवढा डीप मध्ये विचारला आयोगाने की तुम्हाला मिनिमम त्याचा तारीख तरी माहित पाहिजे होती. 21 मार्चला होतो, युनेस्कोद्वारे 1999 त्याची सुरुवात झालेली. आणि हा डाटा आपल्या टेलिग्रामवर टाकलेला आहे आपण, आणि तोच प्रश्न आयोगाने उचललेला आहे. आता आपल्या नोट्समध्ये का नाही घेतला, एकदा बघूया प्रश्न. जागतिक कविता दिन दरवर्षी टिंबटिंब रोजी साजरा केला जातो. त्याची सुरुवात टिंबटिंब मध्ये या संस्थेने केली होती. आता या प्रश्नाचा पॅटर्न बघून तुम्हाला फक्त मी एवढं सांगतो, हे प्रश्न बँकिंग आणि SSC मधले डायरेक्ट कॉपी पेस्ट केल्यासारखे आहेत, कारण ते पण असेच प्रश्न विचारतात. बरोबर त्यांनी तेच हे केलेलं आहे. आपण त्यांचा पण डाटा वापरतोय म्हणून आपले पण हे प्रश्न येत आहेत. हा डाटा तिकडूनच काढलेला आहे, जागतिक कविता दिन. हे बघू शकता टेलिग्रामवर. 2024 ला जुनं टेलिग्राम चॅनल होतं आपलं, त्यावेळेस पण तो कविता दिन घेतला होता 21 मार्चचा. आणि नंतर आता 2025 ला 21 मार्च 2025 बघू शकता मेसेज टाकला टेलिग्रामवर, जागतिक कविता दिन, त्याची थीम वगैरे सगळं. आता आपण एवढे सोर्स वापरतो त्यामुळे आपल्याला 2 महिने पाठीमागे चालतो. मग आता सरळ सेवा ज्या येतात त्यांच्यासाठी मी काय करतोय, टेलिग्राम चॅनलवर दररोजचा डाटा टाकतोय, दररोजचे प्रश्न पण असतात, तर ते फ्रीमध्ये टाकतोय मुद्दाम, असं काय चार्जेस वगैरे काही नाही यांचं. आणि जवळपास अर्धे प्रश्न आतापर्यंत सगळे टेलिग्रामवरचेच आहेत आपले. हे कविता दिन तुम्हाला बघू शकता तुम्ही डिटेलमध्ये घेतलेला टेलिग्रामवर, आणि तोच प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे, नोट्समध्ये घेतलं नाही, कारण ते तसे प्रश्न आयोग विचारत नव्हतं सरासरी. आयोगाला जर एखाद्या दिवस आयोगाने ठरवलं की तुम्ही कितीही अभ्यास करून या, तुम्हाला मार्क नाहीच घेऊ द्यायचा, तर आयोग नाही घेऊ देत. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नसतं, 1-2 प्रश्न सोडावे लागतात. तर कविता दिन ऑलरेडी आपल्या टेलिग्रामवर होता, काय का असं आमच्याकडून डाटा तो तुमच्यापर्यंत पोहोचला होता. पुढचा प्रश्न आहे, आता नोव्हेंबर 2022 मधला प्रश्न आहे हा. तर ओपन AI या अमेरिकन कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित खालीलपैकी कोणते साधन नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणले? तर ते ChatGPT. आता सगळे वापरून बसलेत ओपन AI, सगळ्याला माहिती. हे सोपा प्रश्न होता, जरी जुना असला 5 वर्षापूर्वीचा तरी पण तो आहे. हेच जे महत्वाचे ते सगळे आपण टेलिग्रामवर घेतलेले आहेत. हे बघू शकता, ओपन AI, ChatGPT सगळे घेतलेत. महत्वाचे AI जेवढे आहेत तेवढे. आतापर्यंत लेक्चरमध्ये मी सांगत होतो AI वर प्रश्न आतापर्यंत आले नाहीत, आता येतील. आता ती सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, AI वर प्रश्न यायला सुरुवात झाली. टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तुम्ही, आपलं फ्रीमध्येच आहे, असं काही नाही. आता आयोग कुठं जरी गेला तर आपल्या बाहेर जात नाही, कारण सगळंच घेऊन ठेवलेलं आहे आम्ही. पुढचा प्रश्न आहे, उत्तर आयोगाने ChatGPT दिलं नाही. ChatGPT अजून एक आठवलं की ज्यावेळेस हे सुरुवातीला लॉन्च झालं ना, त्यावेळेस मी ते ChatGPT घेतलं सबस्क्रिप्शन आणि डाटा काढण्यासाठी याचा वापर केला. सगळा चुकीचा डाटा देतो ChatGPT. त्याच्यामुळे माझ्या 2 महिन्याच्या नोट्समध्ये चुका पण झालेल्या आहेत काही. आता ChatGPT थोडं डाऊन झालं, गुगल जेमिनी त्याची जागा घेतली. पुढचा प्रश्न आहे 16 वित्त आयोग. हा करंटचा पण म्हणलं तर करंटचा प्रश्न आहे, म्हणलं तर तुम्ही इकॉनॉमिकचा पण प्रश्न आहे. तर हे 2 स्टेटमेंट विचारलेत
की अरविंद पानगडे हे 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत, ते बरोबर आहे. आणि 16 वित्त आयोगाचा मुदत आहे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 अशी आहे. तर ती मुदत एका ठिकाणची लिहिली ती मी शेवटची मी हाताने लिहून तुम्हाला सांगितलं लेक्चरमध्ये. कधीचं डिसेंबर 2023 लेक्चर आहे. आणि जवळपास 16वा वित्त आयोग 16 वेळेस आपल्या नोट्समध्ये आलाय. आतापर्यंत आयोगाने 16 प्रश्न त्याच्यावर विचारून झाले, सरळ सेवेला इकडे तिकडं सगळीकडं. आणि वित्त आयोग काय असा जुना होत नाही, तो तुम्हाला लक्षात ठेवावाच लागतो. ओके, तर ह्याच्यामध्ये दोन्ही विधानं बरोबर आहेत, हे वाक्य आयोगाने उत्तर देणं अपेक्षित आहे. हेच 16 वित्त आयोगाच्या टेस्टमध्ये पण घेतलेलं आहे. जानेवारी 24 आणि डिसेंबर 23च्या दोन्ही टेस्टमध्ये प्रश्न घेतलाय, डबल घेतलाय आणि तोच प्रश्न आयोगाने आज विचारलेला आहे. ठीक आहे, त्याला करंटमध्ये कन्सिडर करू. आता हा प्रश्न करंटमध्ये कन्सिडर करत नाही मी, हा पॉलिटीचा बेसिक पॉलिटीचा प्रश्न आहे. पण तो का घेतला होता आपण ते पण सांगतो. देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर 2024ला शपथ घेतली होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून. तर त्यावेळेस मी समजून सांगताना तुम्हाला फोटोसहित सांगितलं होतं की आयोग काय करेल, तुम्हाला हे नाही देणार, तुम्हाला आयोग काय देईल ह्याच्यामध्ये जोडायला हवा म्हणून देईल. आणि बरोबर ह्यांच्या जुन्या ह्याच्यामध्ये तुम्हाला डेट विचारेल. आयोगाने बरोबर तो प्रश्न पॉलिटीमध्ये विचारलाय की इथं मुख्यमंत्री दिले 4 आणि त्यांचा कार्यकाल दिलाय, लावा जोड्या. हे बघा, हे करंटचा पार्ट समजत नाही, हे आपल्या करंटमध्ये गृहीत धरत नाहीत आपण या प्रश्नाला. ठीक आहे, हे फक्त पॉलिटीचा प्रश्न म्हणून मी तुम्हाला सांगतोय. बरोबर जिथे अंदाज सांगतोय ना तिथं बरोबर लावलाय, कारण आम्ही मागच्या 10 वर्षापासून हेच करतोय की आयोग काय करतंय, कसं विचारतंय, आयोगाची मेंटॅलिटी कशी काम करते. ठीक आहे, हे एक पण प्रश्न आपल्या नोट्स मधला होता, पण तो आपला नव्हता. इथपर्यंत होता आपलं करंट अफेअर. आतापर्यंत 2023 पासून ते 25 पर्यंत सगळे आपल्या नोट्स होत्या, फोटोसहित विदाउट फोटोसहित. त्याच्यातून सगळे आउट ऑफ प्रश्न आले, त्यात काय बात नाही. आता तुमची एक अडचण अशी होती की आपली बॅच स्वस्त आहे, पण त्या नोट्स प्रिंट करायला खर्च महाग जातोय. त्याच्यामुळे आपण काय केलंय, मासिक आपले लॉन्च केलेत आणि आतापर्यंत जेवढे PYQ आहेत ते सगळे तुम्हाला त्या टॉपिक खालीच देण्यात आलेत. म्हणजे उदाहरणार्थ एखादा पुरस्कार आहे, जानेवारीवर येऊ आपण, एखादे पुरस्कार आहे, पद्म पुरस्कार आहे, पद्म पुरस्कार आतापर्यंत जेवढे प्रश्न आले तेवढे त्याच्या खाली टाकून दिलेत. एक्झॅक्ट कळलं पाहिजे तुम्हाला की आयोगाचा पॅटर्न कसा चेंज होतोय, पाठीमागं कसे आयोग प्रश्न विचारत होता, आता कसे प्रश्न विचारता आयोग, हे सगळं ह्याच्यासाठी आम्ही मासिक लॉन्च केलंय. ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा डाटा पण दिलाय, टेन्शन घेऊ नका. जवळपास 20 पेजेसचे मागचे PYQ टाकलेत आम्ही आणि 80 पेजच्या आतमध्ये डाटा बसवलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 100च्या आतमधलंच हे मासिक आहे. ठीक आहे, सुरुवात आहे जानेवारी फेब्रुवारी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तुमच्या जवळच्या दुकानात जा, तिथं जाऊन तुम्ही हे मासिकाची मागणी करा, ते तुमच्यापर्यंत पोहोचून देतील. आता जानेवारी 2026 पासून हे प्रत्येक महिन्याचं आपलं मासिक येत राहील. आतापर्यंत आपण 2 महिने पाठीमागे चालत होतो, आता गरज नाहीये. आता प्रत्येक महिन्याच्या 11 तारखेला तुम्हाला मासिक हातात पडून जाईल. आणि ह्या मासिकाचं वैशिष्ट्य असं आहे, इथं जे डाटा तुम्हाला दिलं नाही, 2 फेब्रुवारी 2026 बरोबर त्याच महिन्याचा याच्यामध्ये न्यूज असणार आहेत. अजिबात तिकडचे नाही, मागचा पुढचा महिना नाही, बरोबर टॉप तेच कट टू कट त्याच न्यूज असतील. ही टेलिग्रामची लिंक आहे, आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. अर्धे प्रश्न तरी टेलिग्रामवरचे आहेत आपले कोणत्या एक्झाममध्ये. हे युट्यूब लिंक आहे, नंतर हे ॲप लिंक आहे, ॲप डाउनलोड करा. एक QR कोड आहे ॲपचा. ॲपमध्ये आपल्या सर्व बॅचेस आहेत, त्यातली 3 बॅच आहेत. एक साधी बॅच आहे त्यातली पहिली की चालू घडामोडी बॅच 2025-26. तर हीच बॅच अपडेट होत राहते, ह्याच्यातच 2027 पूर्ण येणार आहे, 26 पण यामध्येच येणार आहे. आता बरेच जण म्हणतात की आता 26 उजडलंय, तुम्ही 23चा पण डाटा त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. तो का ठेवला असं तर तुम्हाला आता कालच्या पेपरवरून कळलं असेल तो का ठेवला होता मी. तर ही बॅच आहे, ह्याची वैशिष्ट्य अशी आहेत की प्रत्येक महिन्याचे 2 तासांचे 2 व्हिडिओ आहेत, म्हणजे प्रत्येक महिन्यात 4 तासामध्ये कव्हर केलेला आहे. 2 प्रकारच्या नोट्स आहेत, एक फोटोसहित एक विदाउट फोटोसहित. त्या फोटोसहित नोट्सचं वैशिष्ट्य असं आहे की जेवढा डाटा आपण बाजूला घेतलेला साईडला तेवढा डाटा आपण त्या फोटोमध्ये क्लिअर केलेला आहे. म्हणजे फोटोवर पण प्रश्न आहेत. आणि आता तुम्हाला प्रिंट करायची गरज नाहीच आहे, मासिक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. 2023 पासून जानेवारी 2023 पासूनचे व्हिडिओ वगैरे सगळं उपलब्ध आहे. फीस व्हॅलिडिटी 6 महिने 12 महिने दोन्ही पण आलेले आहे. फीस 499 रुपये, एवढी काही फीस नाही आहे. ठीक आहे, त्या मानाने तुम्ही ही बॅच घेऊ शकता. अजून एक दुसरी बॅच आहे फास्ट ट्रॅक, ती पण हाच डाटा आहे, फक्त 2 तासामध्ये प्रत्येक महिना कव्हर केलेला आहे. नंतर वॉच टाइम अनलिमिटेड आहे, किती वेळा व्हिडिओ पाहू शकता. तो का ठेवलाय तर मी कधी काळी UPSC आणि त्या सरळ सेवेची तयारी करत होतो, म्हणजे केंद्रातल्या. तर त्यावेळेस मी जेवण करताना व्हिडिओ लेक्चर करंट अफेअर करायचो त्यांचे. तर त्याच्यावरून मला एक कल्पना सुचली की तुम्हाला जरी असं करून दिलं मी की सकाळी जेवताना संध्याकाळी जेवताना जरी तुम्ही करंट अफेअर केलं 1-1 तास, अर्धा तास, एक दिवसामध्ये तुमचं करंट अफेअर होऊन जाते. व्हॅलिडिटी 6 महिने 12 महिने, फीस गरज नाही. ठीक आहे, इथपर्यंत होतं आपलं सगळं पूर्ण विश्लेषण. 12 प्रश्नांची चिरफाड केली आपण आज. सगळे कोणते अपेक्षित आन्सर आहेत ते पण पाहिले. पण जाता जाता तुम्हाला एक सल्ला देतो मी, करंट अफेअर करायचं असेल तर प्रॉपर 1.5 वर्षाचं करंट अफेअर प्रॉपर करणं आहे तुम्हाला. प्रत्येक पॉईंट कट टू कट व्यवस्थित लक्षात ठेवणं आहे. आयोग डीपमध्ये जात आहे, तुम्हाला आता वरून करणं शक्य होणार नाहीये मार्क घेणं. तर तुम्हाला 1 लाइनर किंवा 1 डे लेक्चर हे नाही, तर प्रॉपर प्रत्येक महिन्याचं करंट अफेअर करून तुम्हाला मार्क येणार आहे. आता तो काळ गेलाय की ज्यावेळेस आयोग 1 लाईनमध्ये जास्त प्रश्न विचारायचं किंवा एकदम बेसिक प्रश्न, आता नाही. करंट अफेअरला तुम्हाला सिरियस घेऊन प्रत्येक महिन्याचं करंट अफेअर तुम्हाला प्रॉपर वेळ देऊन करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, भेटूया परत एकदा. धन्यवाद.